श्री स्वामी समर्थ। जीवनात कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीला संघर्षाचा सामना करावा लागतो। काही वेळा हे संघर्ष इतके गंभीर वाटतात की त्यावर मात करणे अशक्यप्राय भासते। पण श्री स्वामी समर्थांचे विचार आणि त्यांचे शिकवणूक आपल्याला या अडचणींवर मात करण्याची ताकद देतात। ते सांगतात की संकटांवर मात करण्यासाठी आपले मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे। या लेखामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांवर आधारित संघर्षांवर विजय मिळवण्याचे उपाय सविस्तरपणे मांडले आहेत। संघर्ष आणि मन एक महत्त्वाचा दुवा। आपल्या जीवनात येणारे संकट किंवा अडचणी या बहुतेक वेळा बाह्य परिस्थितीमुळे नसतात, तर आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतात। स्वामी समर्थ म्हणतात, आपले मन जेवढे स्थिर आणि शांत राहील, तेवढेच आपल्याला परिस्थितीवर विजय मिळवणे सोपे जाईल। संकटे आणि अडचणी या आपल्या जीवनाचा भाग आहेत, पण त्यांचा आपल्या मनावर किती परिणाम होईल हे आपण ठरवतो। मनाचे संतुलन राखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे। मनाची शांतता। संकटांमध्ये घाबरण्याऐवजी शांत राहा। ज्या व्यक्ती तुम्हाला दुखावतात त्यांना मनापासून आशीर्वाद द्या। सकारात्मक संवाद। स्वतःशी संवाद साधा। मी शक्तिशाली आत्मा आहे असे मनात सतत म्हणा। समजूतदारपणा। ज्यांना तुमच्याशी वाईट वागायचे आहे त्यांच्या मनात दुःख आहे हे लक्षात ठेवा। ते तुम्हाला दुखावत नाहीत, तर स्वतःच्या वेदनांमुळे असे वागतात। श्री स्वामी समर्थांची शिकवणूक। अडचणींवर मात करण्याचे तत्वज्ञान। स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये संकटे आणि अडचणींवर मात करण्याचे गहन तत्वज्ञान आहे। ते सांगतात की संकटे ही आपल्या जीवनात नेहमीच येणार आहेत, पण त्यांच्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपण ठरवायचे आहे। त्यांनी दिलेले काही प्रमुख तत्व येथे दिले आहेत। संकटांवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवा। संकटे ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा एक भाग आहेत। परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करा। मनाची स्थिरता। ज्या वेळेस तुम्ही स्थिर मनाने परिस्थितीला सामोरे जाता, त्या वेळेस अडचणी आपोआप दूर होतात। सकारात्मक दृष्टिकोन। स्वामी समर्थ सांगतात की तुमचे विचार जसे असतील तसे तुमचे आयुष्य बनते। त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा। संकटे ही आनंदी जीवनाच्या दिशेने एक पाऊल। स्वामी समर्थ सांगतात की जीवनात येणारी संकटे ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतात। ती तुम्हाला अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवतात। संकटांवर कशी मात करायची हे शिकवणारी काही महत्त्वाची तत्त्वे येथे आहेत। तणावाचे व्यवस्थापन। तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन आणि प्रार्थना करा। तणाव निर्माण करणारे विचार दूर करून आपल्या मनावर सकारात्मक विचारांचे नियंत्रण ठेवा। परिस्थितीवर नियंत्रण। ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्याबद्दल चिंता करू नका। ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर काम करा। आयुष्यातील ध्येय। जीवनात एक ठराविक ध्येय असणे गरजेचे आहे। ध्येय ठरवल्यावर संकटे तुम्हाला थांबवू शकत नाहीत। माणसांच्या वागणुकीचे महत्त्व। आपल्या आजूबाजूच्या लोकांचे वर्तन कधी कधी आपल्याला त्रासदायक वाटते। अशा परिस्थितीत स्वामी समर्थांचे विचार मार्गदर्शन करतात। ज्या लोकांचा वर्तन त्रासदायक आहे त्यांना क्षमा करा। लक्षात ठेवा की अशा लोकांचे वर्तन त्यांच्या स्वतःच्या वेदनेचे प्रतीक आहे। त्यांच्या दुःखाचा भागीदार होण्याऐवजी त्यांना शुभेच्छा पाठवा। मनाची शक्ती। स्वामी समर्थांचा संदेश। स्वामी समर्थ सांगतात की आपल्या मनाची शक्ती अमर्याद आहे। आपले विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवल्यास आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो। त्यांनी मनाची शक्ती वाढवण्यासाठी खालील गोष्टी सुचवल्या आहेत। स्वतःशी संवाद साधा। सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी स्वतःशी सकारात्मक संवाद साधा। मी शक्तिशाली आहे, माझ्या आयुष्यात आनंद आहे असे वाक्य स्वतःला सांगा। ध्यानाचा सराव। रोज ध्यान केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते। परमेश्वरावर श्रद्धा। जे काही घडते ते परमेश्वराच्या इच्छेनुसार होते। त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेला स्वीकारा। संकटे आणि अध्यात्म। विजयाचा मार्ग।
जीवनातील अडचणी आणि संकटे यांचा सामना करताना आध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. स्वामी समर्थांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांनी संकटांवर विजय मिळवणे शक्य आहे. प्रार्थनेचे महत्त्व. प्रार्थना केल्याने मनाला शांती मिळते आणि परमेश्वराची कृपा आपल्यावर होते. ध्यान. ध्यान केल्याने आपले मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. सेवा. इतरांना मदत करणे आणि सेवा करणे यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते. सकारात्मकतेचा प्रभाव. स्वामी समर्थ सांगतात की तुमची सकारात्मकताच तुमचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे संकटांमध्येही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रभावित करू शकते आणि तुमचे जीवन अधिक सुंदर बनवू शकते. चिंता आणि नकारात्मकता सोडून देण्याची सविस्तर प्रक्रिया. चिंता आणि नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होतो. मानवी मन नाजूक आणि संवेदनशील आहे आणि त्यावर घडणाऱ्या गोष्टींचा खोल परिणाम होतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वाईट वागणुकीमुळे, नकारात्मक विचारांमुळे आणि त्यांच्या सवयींमुळे आपल्याला त्रास होतो. या लेखात आपण चिंता आणि नकारात्मकता सोडून देण्याची सविस्तर प्रक्रिया जाणून घेऊ. नकारात्मकतेचे मूळ समजून घेणे. इतरांच्या वागणुकीचा आपल्यावर परिणाम. काही लोक नकारात्मकतेने भरलेले असतात. त्यांना कदाचित त्यांच्या वागणुकीची जाणीव नसते, पण त्यांच्या सवयींचा त्रास इतरांना होतो. उदाहरणार्थ, खोटे बोलणे, नकारात्मक विचार पसरवणे, इतरांवर आरोप करणे. या वागणुकीचे मूळ त्यांच्याच मानसिक अवस्थेत दडलेले असते. ते आपल्याला जाणीवपूर्वक दुखावण्याचा विचार करत नसतात, पण त्यांची स्थिती त्यांना वेगळे वागायला लावते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे त्यांच्या अंतर्गत समस्यांचे परिणाम आहेत. भूतकाळातील अनुभव. भूतकाळातील नकारात्मक अनुभव अनेकदा आपल्या आत खोलवर रुजलेले असतात. एखाद्या वाईट घटनेमुळे मनात खोलवर दुःख जमा होते. त्याच गोष्टीची आठवण सतत येत राहते आणि त्यामुळे नकारात्मकता वाढत जाते. सन्मान आणि सकारात्मकता पाठवण्याचे महत्त्व. सन्मान आणि शुभेच्छांची ऊर्जा. आपल्या समोर कोणतीही नकारात्मक व्यक्ती असो, आपण त्यांना सन्मान आणि शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी त्यांच्या वागणुकीने त्रास होत असेल, तरी आपण शांत राहून त्यांच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा पाठवू शकतो. हे करण्यासाठी फक्त 30 सेकंद ते 1 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. सकारात्मक विचारांचे उदाहरण. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तर मनात म्हणा, परमेश्वराची शक्ती, परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्याकडे जात आहेत. यामुळे तुमच्या मनातील चिडचिड कमी होईल आणि समोरच्या व्यक्तीपर्यंतही सकारात्मक ऊर्जा पोहोचेल. स्वतःच्या मनाला समजावणे. मनाचा ताबा घेणे. नकारात्मक परिस्थितीत प्रतिक्रिया देणे आणि स्वतःच्या मनाला समजावणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, मी शक्तिशाली आत्मा आहे. परमेश्वर माझ्या सोबत आहे. रस्त्यातील किंवा प्रवासातील अनुभव. प्रवास करताना, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी इतरांच्या नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. अशा वेळी प्रतिक्रिया देता मनाशी ठरवा, तो त्याचा स्वभाव आहे. मी त्याच्या नकारात्मकतेचा स्वीकार करणार नाही. भूतकाळातील जखमा सोडून देणे. क्षमा करण्याचा सराव. भूतकाळातील वाईट आठवणी सोडून देणे सोपे नसते, पण ते शक्य आहे. क्षमा करण्याचा सराव केल्याने मनःशांती मिळते. दररोज काही वेळ मनाशी ठरवा, मी तुम्हाला माफ केले आहे. मी त्या गोष्टीला विसरले आहे. भूतकाळाचे ओझे कसे सोडावे. भूतकाळात काय घडले होते हे लक्षात ठेवण्याऐवजी त्या गोष्टीला विसरण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनाशी बोला, भूतकाळ निघून गेला आहे. ते सर्व संपले आहे. सकारात्मक ऊर्जा प्रसारित करणे. देवाची शक्ती तुमच्यात आहे. आपल्या मनामध्ये परमेश्वराची शक्ती आहे. ही ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवणे आपल्या हातात आहे. आपण स्वतःच्या शांततेचा आणि सकारात्मकतेचा स्रोत आहोत. ऊर्जा पसरवण्याची प्रक्रिया. दैनिक सरावाने आपण परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. यासाठी
सकारात्मक विचार मनात ठेवा. मी देवाची शक्ती आहे. माझ्या शुभेच्छा इतरांपर्यंत पोहोचत आहेत. नकारात्मक विचारांचे संक्रमण टाळणे. स्वतःला नकारात्मकतेपासून वेगळे ठेवणे. इतरांच्या वाईट वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही यासाठी मनाला नेहमी सकारात्मक विचारांचे संकेत द्या. उदाहरणार्थ, मी त्यांची वागणूक स्वीकारत नाही. परमेश्वराची ऊर्जा आणि शक्ती. इतरांच्या नकारात्मकतेचा परिणाम होण्याऐवजी परमेश्वराची ऊर्जा तुमच्यातून त्यांच्याकडे पसरते असा विश्वास ठेवा. ही प्रक्रिया तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. जीवनातील नवीन सुरुवात. भूतकाळ सोडून वर्तमानात जगणे. भूतकाळातील वाईट आठवणींना धरून ठेवण्याऐवजी त्या विसरणे आणि वर्तमानात जगणे अधिक महत्त्वाचे आहे. दररोज मनाशी ठरवा, सर्व संपले आहे. नवीन दिवस नवीन सुरुवातीसाठी आहे. नवीन सकारात्मकता निर्माण करणे. दररोज स्वतःसाठी नवीन उद्दिष्टे ठेवा आणि त्यासाठी सकारात्मक विचार तयार करा. यामुळे तुमच्या मनाला नवी दिशा मिळेल आणि चिंता दूर होईल. नियमित ध्यानाचा महत्त्व. ध्यानाचा सराव. दैनिक ध्यान करणे तुम्हाला मानसिक शांतता आणि स्थैर्य देऊ शकते. यासाठी एखाद्या शांत जागी बसा. परमेश्वराच्या शक्तीचा विचार करा. मनात सकारात्मक विचारांचा आवाहन करा. ध्यानाचे फायदे. मानसिक शांतता मिळते. नकारात्मक विचार कमी होतात. सकारात्मक ऊर्जा वाढते. इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनणे. सकारात्मक उदाहरण देणे. तुमच्या सकारात्मक वागणुकीने इतरांसाठी प्रेरणा बना. जसे तुम्ही स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता तसेच इतरांनाही शिकवा. शुभेच्छा आणि प्रार्थना. इतरांसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याने तुम्हालाही मानसिक समाधान मिळते. त्यामुळे इतरांपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचते. मनाची वाहतूक नियंत्रण आणि सकारात्मक विचारांची शक्ती. सविस्तर मार्गदर्शन. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया या आपल्या जीवनाचा मुख्य आधार असतात. या प्रतिक्रिया आपल्या विचारसरणीवर आधारित असतात आणि याच विचारसरणीला सकारात्मक पद्धतीने बदलणे ही जीवनातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. या लेखात आपण 6000 शब्दांत सविस्तर चर्चा करू की कसे सकारात्मक विचारांचे आणि मनाच्या वाहतूक नियंत्रणाचे तंत्र आपल्या आयुष्याला एक नवा अर्थ देऊ शकते. मनाची रचना आणि त्याचा प्रभाव. आपले मन म्हणजे एक जटिल प्रणाली आहे ज्यामध्ये विचार, भावना आणि आठवणी साठवल्या जातात. यातील काही विचार आपल्याला पुढे नेणारे असतात तर काही आपल्याला मागे खेचणारे. आपण जसे विचार करतो तसेच आपल्या जीवनातील अनुभव तयार होतात. मनाचे 3 स्तर. सुप्त मन हे मनाचा आधारस्तंभ आहे. येथे आपले अनुभव, सवयी आणि भावना खोलवर रुजलेल्या असतात. चेतन मन हे आपण जागृत असताना सक्रिय असते आणि आपले निर्णय, विचार आणि कृतींवर प्रभाव टाकते. अधिचेतन मन हे मनाचा अतिशय विकसित भाग असून आत्मज्ञान आणि उच्चतम प्रेरणा यासाठी कार्य करते. आपले सुप्त मन हे जुन्या आठवणी आणि अनुभवांनी भारलेले असते. त्यात सकारात्मक विचारांची भर घालणे खूप महत्त्वाचे आहे कारण तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवते. मनाच्या वाहतूक नियंत्रणाचे महत्त्व. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनाची वाहतूक नियंत्रण, ट्रॅफिक कंट्रोल हे तंत्र वापरणे खूप उपयुक्त ठरते. यामध्ये दिवसातून ठराविक वेळा आपले विचार तपासणे, चुकीच्या प्रतिक्रिया सुधारणे आणि योग्य विचार रेकॉर्ड करणे यावर भर दिला जातो. वाहतूक नियंत्रण तंत्र. दर 1 तासानंतर 1 मिनिट. प्रत्येक तासाच्या शेवटी स्वतःला थोडा वेळ द्या. त्या 1 मिनिटात आपण त्या तासात कसे विचार केले, कसे प्रतिक्रिया दिल्या आणि काय सुधारणा करू शकतो हे तपासा. योग्य प्रतिसाद तयार करणे. जर एखादी नकारात्मक प्रतिक्रिया दिली असेल तर ती त्वरित बदलून सकारात्मक प्रतिक्रिया तयार करा. स्मरणशक्ती सुधारणे. रोजच्या सरावाने आपल्या विचारांची दिशा बदलता येते. सकाळ आणि रात्रीचा विचारांचा प्रभाव. आपल्या सुप्तमनावर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो. या काळात आपले मन अधिक ग्रहणशील असते
त्यामुळे सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती करणे महत्त्वाचे ठरते. सकाळचे रेकॉर्डिंग. सकाळी उठताच स्वतःला सकारात्मक वाक्ये सांगा. ओ मी शक्तिशाली आहे. ओ मी कालच्या घटना विसरली आहे. ओ आजचा दिवस माझ्यासाठी उत्कृष्ट असेल. हे विचार आपल्या सुप्तमनाला नवीन ऊर्जा देतात आणि सकारात्मक सुरुवात करतात. रात्रीचे रेकॉर्डिंग. झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटनांचा आढावा घ्या. एखादी घटना तुमच्या मनात सतत येत असेल तर तिचा योग्य प्रतिसाद तयार करा. ओ मी त्यावेळी चिडले, पण मला शांत राहायला हवे होते. ओ मी पुढच्या वेळी यावर अधिक संयमाने प्रतिक्रिया देईन. देवाचे स्मरण करा आणि शांत मनाने झोपा. नकारात्मक विचार कसे हाताळावे. नकारात्मक विचार हे आपल्या मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ते आपल्या जीवनातील आनंद, शांती आणि यश नष्ट करतात. त्यांचा सामना करण्यासाठी खालील तंत्रे उपयुक्त ठरू शकतात. त्वरित प्रतिसाद बदला. जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा थांबा आणि स्वतःला सांगा, ओ मी तसा नाही. ओ मी या समस्येवर योग्य उपाय करू शकतो. मनाचे स्वच्छता तंत्र. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपले मन स्वच्छ करा. दिवसभरात घडलेल्या घटनांचे स्मरण करा आणि नकारात्मक विचार मनातून दूर करा. ध्यान आणि प्राणायाम. ध्यान आणि प्राणायामाच्या मदतीने मन शांत ठेवा. यामुळे मनावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येते. जुन्या आठवणी कशा विसरायच्या. जुन्या, त्रासदायक आठवणी विसरणे ही खूप कठीण प्रक्रिया आहे. परंतु योग्य तंत्र आणि सातत्यपूर्ण सरावाने ते शक्य आहे. जुनी रेकॉर्डिंग डिलीट करा. सकाळी आणि रात्री या आठवणींवर सकारात्मक प्रतिसाद तयार करा. मी त्या घटना विसरली आहे या वाक्याची पुनरावृत्ती करा. ही प्रक्रिया काही दिवसात नाही तर काही महिने लागू शकतात. त्यामुळे संयम ठेवा. नवीन रेकॉर्डिंग तयार करा. जुनी नकारात्मक आठवण येताच तिला नवीन सकारात्मक विचाराने बदला. उदाहरणार्थ, ओ जुनी आठवण, माझे अपयश. ओ नवीन विचार, माझ्या अपयशाने मला नव्याने शिकायला मिळाले. सकारात्मक सवयी कशा निर्माण कराव्यात. सकारात्मक सवयी निर्माण करणे हे आपल्या आयुष्यातील यशाचे प्रमुख घटक आहेत. त्या निर्माण करण्यासाठी ठराविक कृती महत्त्वाच्या आहेत. दिवसभरातील सकारात्मकता. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. दर 3 तासांनी स्वतःच्या विचारांवर पुनरावलोकन करा. दिवसभरात किमान 3 व्यक्तींशी आनंददायी संवाद साधा. दैनंदिन लेखन. आपले विचार आणि भावना लिहून काढा. जे विचार त्रासदायक वाटतील ते विचार कसे सुधारता येतील याचा विचार करा. जीवनात सकारात्मकता कशी टिकवावी. सकारात्मक विचार टिकवणे म्हणजे सतत त्याचा सराव करणे. यासाठी खालील गोष्टींचा अंगीकार करा. आत्मविश्वास वाढवा. स्वतःला प्रोत्साहन देणारे वाक्ये वापरा. ओ मी सक्षम आहे. ओ मी जीवनातील प्रत्येक अडथळा पार करू शकतो. योग्य संगती ठेवा. सकारात्मक लोकांशी मैत्री करा. त्यांचे विचार तुमच्यावर सकारात्मक प्रभाव टाकतील. आभारी राहा. दिवसाच्या शेवटी 3 गोष्टींसाठी आभार माना. यामुळे जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित होते. मन आणि शरीराची स्वच्छता, ध्यान आणि आत्मसंवाद. आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखण्यासाठी नेहमीच सतर्क असतो. दररोज अंघोळ करणे, हातपाय धुणे आणि स्वच्छ कपडे घालणे यासारख्या सवयी आपण सहज पाळतो. पण आपले मनही तितकेच स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. शरीर जसे स्वच्छ, सुंदर आणि ऊर्जावान हवे तसेच मनही शांत, स्वच्छ आणि सकारात्मक असावे. यासाठी मनाची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. झोपण्याआधी मन स्वच्छ करणे ही सवय जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. रात्रीच्या स्वच्छतेचे महत्त्व. रोजच्या जीवनात आपल्या मनात अनेक भावना, विचार आणि घटना घर करून बसतात. कधी कधी दुसऱ्यांच्या यशामुळे हेवा वाटतो किंवा स्वतःच्या अपयशाची खंत मनात राहते. अशा नकारात्मक भावना झोपेतही आपल्या अवचेतन मनात राहतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते.
यावर उपाय म्हणून झोपण्याआधी मनातील विचार स्वच्छ करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. नकारात्मक विचार बदलण्यासाठी उपाय: आपल्या विचारांचे निरीक्षण करा. दिवसभरातील घटना आणि त्यावर झालेल्या प्रतिक्रिया समजून घ्या. कोणत्याही नकारात्मक विचारांना ओळखून त्यावर विचार करा. सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. कोणत्याही नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, माझे अपयश या विचाराऐवजी मी काही नवीन शिकतोय असा दृष्टिकोन स्वीकारा. डायरी लिहिण्याची सवय: रात्री झोपण्याआधी डायरी लिहिणे हे एक प्रभावी साधन आहे. आपल्या मनातील विचार आणि भावनांना शब्दात मांडणे हे आपल्या मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरते. डायरी लिहिणे केवळ विचारांची स्वच्छता नाही, तर आत्मपरीक्षणाचे साधनही आहे. डायरी लिहिण्याचे फायदे: आपल्या भावनांना योग्य वाट मिळते. मनातील अस्वस्थ भावना शब्दांत उतरवल्यामुळे त्यावर चिंतन करणे सोपे जाते. स्वतःच्या प्रगतीचा मागोवा: आपल्या विचारांची आणि कृतींची नोंद ठेवल्याने आपली वैयक्तिक प्रगती लक्षात येते. सकारात्मकता वाढते. दिवसभरातील चांगल्या गोष्टींची नोंद करणे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते. देवाला पत्र लिहा: आपल्या मनातील भावनांना दिशा देण्यासाठी आणि जीवनात शांती मिळवण्यासाठी देवाला पत्र लिहिण्याची सवय लावा. देवाला पत्र लिहिताना आपण त्याला आपल्या आईबाबांसारखे मानतो, ज्यांच्याशी आपण मोकळेपणाने संवाद साधतो. हे पत्र केवळ संवाद साधण्याचे साधन नसून आपल्या मनाचा एक प्रकारे स्वच्छताही आहे. पत्र लिहिण्याच्या पद्धती: आपल्या मनातील प्रश्न विचारा. जर तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल किंवा एखादी गोष्ट स्पष्ट नसेल, तर ती देवासमोर मांडा. सुधारणांसाठी संकल्प करा. आपल्या चुका मान्य करून भविष्यात त्या सुधारण्यासाठी ठाम संकल्प करा. देवाचे स्मरण करा. पत्र लिहिताना देवाची कृपा आणि त्याचे मार्गदर्शन मिळेल असा विश्वास ठेवा. मनःशांतीसाठी ध्यान: ध्यान हे मनाला शांती देण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. देवाला पत्र लिहिणे देखील ध्यानाचा एक प्रकार आहे. आपण देवाच्या स्मरणातून आणि स्वतःच्या आत्मपरीक्षणातून आपले विचार स्वच्छ करू शकतो. ध्यानाद्वारे आपल्या मनातील अस्थिरता कमी होऊन शांती आणि स्थिरता मिळते. ध्यान करण्याचे फायदे: मनाची शांती: ध्यानाद्वारे नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते. निर्णय क्षमता सुधारते. शांत मनामुळे निर्णय क्षमता अधिक प्रभावी बनते. आत्मविश्वास वाढतो. ध्यानाद्वारे आपले आत्मभान आणि आत्मविश्वास दृढ होतो. देवाची उत्तर मिळवण्याची प्रक्रिया: आपण जेव्हा आपल्या प्रश्नांसाठी देवाला विचारतो, तेव्हा त्याची उत्तरे मिळण्याचे विविध मार्ग असतात. देव आपल्याला विचारांनी, स्वप्नांद्वारे किंवा इतर लोकांच्या माध्यमातून उत्तर देतो. आपल्याला फक्त त्याच्या संकेत ओळखण्याची गरज असते. देवाची उत्तर कशी मिळतात? स्वप्नाद्वारे. कधी कधी देव स्वप्नातून आपल्याला मार्गदर्शन करतो. इतर लोकांच्या माध्यमातून एखादा परिचित व्यक्ती अनपेक्षितपणे आपल्याला उत्तर देतो. स्वतःच्या विचारांमधून ध्यानादरम्यान किंवा पत्र लिहिताना एखादा नवा विचार मनात येतो, जो आपल्यासाठी योग्य असतो. परमेश्वरावर विश्वास: परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवल्यास जीवनातील अडचणी सोडवणे सोपे होते. देवाच्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनातील समस्या आणि ताणतणाव दूर होतो. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या दिलेल्या उत्तरांना आपल्या जीवनात आत्मसात करा. आत्मविश्वासाचे महत्त्व: देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्यास आपला आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. जीवनातील कोणत्याही परिस्थितीत आपण स्वावलंबी बनतो. नातेसंबंध आणि आत्मिक शांती: आपल्या जीवनातील नातेसंबंध हे परमेश्वराशी असलेल्या नात्याशी जोडलेले असतात. जर देवावर आपला पूर्ण विश्वास असेल, तर नातेसंबंध अधिक सुदृढ होतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. देवाशी असलेले नाते: देवावर अवलंबून राहण्याऐवजी त्याच्या मार्गदर्शनाने स्वावलंबी व्हा. आत्मिक नाते अधिक दृढ करण्यासाठी त्याचा मार्ग अनुसरा. संकल्प आणि सकारात्मकता: मन आणि विचार स्वच्छ ठेवण्यासाठी संकल्प करण्याची गरज असते. झोपण्याआधी नकारात्मक विचार बदलून सकारात्मकता आत्मसात करा. आजपासून मी हे करणार अशा प्रकारचा सकारात्मक संकल्प करा.
यामुळे आपल्या मनात ऊर्जा निर्माण होईल आणि जीवनात नवे उत्साह येईल. संकल्प बदलण्याचे फायदे. सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. आत्मविश्वास वाढतो. जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता एक शाश्वत मार्ग. आधुनिक समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात एका प्रकारच्या संघर्षातून जातो. एक मोठा संघर्ष हा दुसऱ्यांवर अवलंबून राहणे, त्यांची मान्यता प्राप्त करणे आणि इतरांचे विचार स्वीकारणे आहे. या संघर्षात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता. स्वाभिमान हे प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा आपल्याला इतरांच्या मान्यतेची आवश्यकता लागते तेव्हा आपली शक्ती कमी होऊ लागते. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर पाऊल ठेवताना भगवंताच्या शिकवणीने आपले जीवन समृद्ध होऊ शकते. या लेखात आपण यावर सविस्तर चर्चा करू. आत्मनिर्भरतेचे महत्त्व. आत्मनिर्भरता म्हणजे इतरांवर पूर्णपणे अवलंबून न राहता आपले जीवन आणि निर्णय स्वतःच्या विचारांवर आधारित असावे. या जगात अनेक गोष्टी असतात ज्या आपण स्वतःला देऊ शकतो, परंतु त्यासाठी जर आपण इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहू लागलो तर आपली शक्ती हळूहळू कमी होत जाते. बाह्य मान्यता आणि आत्मविश्वास एक असंतुलन. आजकाल आपण प्रत्येक गोष्टीवर इतरांचा विचार घेतो. समाजाच्या अपेक्षांनुसार आपल्याला वागावे लागते. आपल्याला इतरांची मान्यता मिळवण्याची खूप आवश्यकता भासते. पण ह्याच बाह्य मान्यतेवर अवलंबून राहिल्यास आपली एकसंधता, आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता कमी होऊ शकते. स्वाभिमान हे आपल्या अंतर्गत विश्वासावर आधारित असावे. जर आपण इतरांच्या आशेवर किंवा अपेक्षांवर जीवन जादवले तर त्यात एक खोली नसते, एक स्थिरता नसते. त्यापेक्षा आपले मन आणि शरीर कोणत्याही बाह्य गोष्टींच्या अपेक्षांवर निर्भर न ठेवता फक्त आपल्या अंतर्गत विश्वासावर आधारित असावे. भगवंताच्या शिकवणीचे महत्त्व. भगवंताच्या शिकवणीमध्ये आत्मनिर्भरतेचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्या शिकवणीनेच आपल्याला दाखवले की बाह्य मान्यता किंवा मान्यतेवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याला आपल्या अंतर्गत आत्मविश्वासावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवंत नेहमी सांगतात की आपण इतरांच्या स्तुतीतून प्रभावित होण्याऐवजी आपली स्तुती आपल्या मनात स्वीकारा. व्यक्तिमत्वाची शुद्धता आणि समृद्धी. आपला व्यक्तिमत्व एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. आपल्यातील स्वाभिमान आणि आत्मविश्वास हेच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. जर आपण इतरांच्या प्रशंसेसाठी काम करत राहिलो तर आपले व्यक्तिमत्व आणि आपली विश्वासाची स्थिती स्थिर होत नाही. त्याऐवजी स्वाभिमान ठेवून आपले काम केले पाहिजे. स्वाभिमानाची खरी परीक्षा कधी होते? जेव्हा इतरांद्वारे आपल्याला प्रशंसा किंवा टीका केली जाते. या दोन्ही गोष्टी आपल्या मानसिक स्थितीला प्रभावित करू शकतात. परंतु जर आपले मन स्वाभिमानाने भरलेले असेल तर आपल्याला हे कधीही कमी पडणार नाही. सन्मानाचे महत्त्व. सन्मान आणि मान्यता या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. सन्मान आपल्याला आपल्याच कर्तृत्वावर मिळतो. तो बाह्य गोष्टींवर अवलंबून नसावा. मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नाने आपल्या कार्याची गुणवत्ता कमी होऊ शकते, तर सन्मानाने आपला आत्मविश्वास अधिक मजबूत होतो. भगवंताचे शिक्षण जेव्हा आपल्या जीवनात येते तेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते. त्याच्या शिकवणीने आपल्याला हे शिकवले जाते की जन्मभर इतरांच्या स्वीकृतीसाठी आयुष्य गमवू नका, तेव्हा तुमच्या जीवनाची खरी उंची साधता येईल. आत्मविश्वास आणि आंतरिक सुख. आत्मविश्वास हे एक अंतर्गत गुण आहे जो आपल्याला आपल्या विचारांवर, कर्मावर आणि जीवनाच्या मार्गावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो. भगवंताच्या शिकवणीने आपल्याला समजून येते की आपल्या कर्मामध्येच आनंद आहे. आपल्याला इतरांची मान्यता मिळवण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी आपल्याला आपल्या आत्मविश्वासावर आणि आध्यात्मिक जीवनावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सत्य हे आहे की जेव्हा आपण बाह्य जागतिक गोष्टींवर अवलंबून राहतो तेव्हा आपल्या जीवनाच्या शांतीला धक्का बसतो. परंतु जेव्हा आपल्याला आत्मविश्वास आणि स्वाभिमान मिळतो
तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या स्थिर असतो. देवाच्या मार्गदर्शनाचे महत्त्व. आध्यात्मिक जीवन म्हणजे देवाच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन जगणे. भगवंताच्या शिकवणीने आपल्याला जीवनाला एक स्थिर, दृष्टीपूर्ण आणि आध्यात्मिक दृष्टिकोन दिला जातो. स्वाभिमान, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता ही केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून राहून आपल्याला आंतरिक शक्ती मिळवण्याचे महत्त्व दर्शविते. एक. स्वामींच्या शिकवणीचे महत्त्व. स्वामींच्या जीवनातील तत्वज्ञान आणि शिक्षण हे आपल्या रोजच्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामींच्या शिकवणीच्या आधारे आपल्याला आंतरिक शांतता, आत्मविश्वास आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग दाखवला जातो. स्वामींच्या विचारानुसार जीवनात आपल्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्तींवर विश्वास असतो तेव्हा आपण बाह्य परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो. 2. आत्मविश्वास आणि समाधानी जीवन. स्वामींच्या शिकवणीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्मविश्वास. स्वामींनी जेव्हा सांगितले की तुम्ही कोणत्या परिस्थितीतही आनंदी राहू शकता, तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितले की बाह्य जगाचा प्रभाव कमी करून आपल्याला आपले जीवन स्वतः निर्माण करणे आवश्यक आहे. या शिकवणीने आपल्याला स्वधर्माचे महत्त्व सांगितले, जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मार्ग शोधावा लागतो. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती खूप परावलंबी असते तेव्हा ती स्वतःला तडजोड करण्यासाठी प्रेरित करतो. यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवायला हवे, जे स्वामींनी दिलेले आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला आपल्यातील सृजनशीलता आणि शक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे. 3. बाह्य मान्यता आणि स्तुतीचे मूल्य. स्वामींच्या शिकवणीमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे मूल्य बाह्य मान्यता आणि प्रशंसा घेता स्वतःच्या आंतरिक समृद्धीवर आधारित आहे. जेव्हा आपली स्तुती किंवा टीका केली जाते तेव्हा त्याची प्रतिक्रिया आपल्या मनावर कुठे कुठे प्रभाव टाकते. स्वामींच्या शिकवणीने आपल्याला सांगितले की आपण स्वतःच्या कामावर गर्व करू नये, परंतु ते करत असताना त्याच्याशी जोडलेल्या व्रताचे पालन करा. या शिकवणीने आपल्याला स्पष्टपणे सांगितले की योग्य मार्गावर चालताना जर कोणी आपल्यावर टीका केली तर त्याला आपल्या आत्मविश्वासाने स्वीकारावे लागेल. स्वामींनी आपल्या शिष्यांना हे शिकवले की बाह्य गोष्टींच्या अपेक्षांना मागे ठेवून आपल्याला आपल्या कर्मावर आणि त्यांच्या परिणामावर विश्वास ठेवला पाहिजे. 4. इतरांच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे. आपल्यावर टीका होणे, प्रसन्न होणे किंवा इतरांच्या आशां भरणे हे सर्व आपल्या मनाच्या नियंत्रणावर आधारित आहे. स्वामींच्या शिकवणीने आपल्याला शिकवले की आपले जीवन हे आपल्या बाह्य परिस्थितीवर आधारित नसून आपल्या आंतरिक विचारांवर आधारित आहे. बाह्य परिस्थिती आपल्याला जास्त प्रभावित करून देता आपल्याला आपले मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींच्या जीवनातील उदाहरणे ही आपल्याला शरणागती आणि धैर्य दाखवतात. जेव्हा स्वामींच्या शिष्यांना कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा स्वामींच्या मदतीने त्यांना बाह्य गोष्टींच्या अपेक्षांना मागे टाकून आंतरिक सामर्थ्य शोधता आले. 5. आत्मनिर्भरता आणि स्वधर्मावर विश्वास ठेवणे. स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितले की आपल्याला आत्मनिर्भर होऊन आपले जीवन जगावे लागेल. स्वधर्म म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कामावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला त्यात समाधानी राहायला शिकले पाहिजे. आपल्या कामाचे महत्त्व, कार्याची गोडी आणि साधेपणा या सर्व गोष्टी आपल्याला स्वामींच्या शिकवणीतून शिकता येतात. 6. संस्कृती आणि सेवाभावाचे महत्त्व. स्वामींच्या शिकवणीने संस्कृती आणि सेवाभाव यांचे महत्त्व दाखवले आहे. जेव्हा आपल्याला इतरांची सेवा करायला शिकवले जाते तेव्हा आपल्याला खरी समाधानी आणि समृद्ध जीवन मिळते. स्वामींच्या शिकवणीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे इतरांशी प्रेम आणि सेवा करणे. त्यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो आणि आपण चांगले कर्म करू शकतो. 7. साधेपणा आणि त्याचे महत्त्व. स्वामींच्या शिकवणीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधेपणा. साधेपणाने जीवन जगणे हे आपल्याला सुखी आणि शांत ठेवते. स्वामींनी आपल्याला सांगितले की साधे जीवन जगायला हवे,
तेव्हा ते आपल्याला जास्त संतुष्टी देणारे मार्ग दाखवत होते. साधेपणाचा अर्थ म्हणजे आपल्याला तंत्र, यश किंवा बाह्य इच्छांच्या मागे धावण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्ट साध्या, निष्कलंक आणि शुद्ध पद्धतीने करणं हेच स्वामींचं आदर्श आहे. 8. सेवा आणि त्याचे बदल. आपल्याला स्वामींच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करत राहिल्यास आपला आत्मा शुद्ध होतो आणि जीवनात अनेक चांगले बदल येतात. जेव्हा आपण समाजासाठी कार्य करतो तेव्हा आपल्याला त्या कार्याचा आनंद आणि समाधान मिळतो. यामुळे आपल्याला बाह्य गोष्टींच्या अपेक्षांचे महत्त्व कमी होईल आणि आपल्याला मनाचे शांती मिळेल. निष्कर्ष. स्वामींच्या शिकवणीने आपल्याला दाखवले की जीवनातील वास्तविक समृद्धी ही बाह्य गोष्टींच्या अपेक्षांवर आधारित नसून आपल्या आंतरिक शांतीवर आधारित आहे. आत्मविश्वास, साधेपणा, सेवा आणि स्वधर्माच्या शिकवणीने आपल्याला जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनवू शकते. स्वामींच्या जीवनातील तत्वज्ञानाचे पालन करून आपण आपल्या जीवनाला अधिक चांगले बनवू शकतो.